थँक्यू. पाहुण्याने बसून घ्यायचं आहे. फक्त दिवसस्फोट आपण सांगायचं की टॉस जिंकले, काय निर्णय तुमचा? ठीक आहे, खूप सारे शुभेच्छा मित्रांनो. टॉस झालेला आहे, दिवसभर दिवा संघाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं सारंगाव. दिवा स्पोर्ट वन द टॉस इलेक्ट्रिक बॅट फर्स्ट अगेन्स्ट सारंगाव. एक चांगला सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लावायचं सारंगाव संघाने. जे हनुमान सारंगाव आपण आपला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. Attention please. Treble test completed. Now feel the bass. मैदान मध्ये गेली आहे. दोन्ही पंच सुनील म्हात्रे आणि घरत सर आपण पाहतोय मैदान मध्ये सुरेश घरत सलामीची जोडी दिवा संघाच्या मध्ये टॉस जिंकला आणि प्रथम एक धाडसी निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजेच दिवा संघाच्या मध्ये की प्रथम फलंदाजी करणार आहेत. नक्कीच आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था जी झालेली आहे ती म्हणजेच लोपेश प्रकाश मुकादम आणि दर्शन अनंता धुले यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. थँक्यू. एक पुण्याचं काम आपण केलेलं आहे. पैसे को पाणी पिलाने का आपने काम किया है, पुण्य का काम किया है. चला मॅच सुरू झालेली आहे. टॉस जिंकलाय दिवा टीम संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ एक बलाढ्य संघाला पराभूत करून पुढे वाटचाल केलेली आहे. म्हणजे सामना रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
थोडंसं स्पीडअप करा आपण, अजूनही एक मॅच होणार आहे यानंतर. थोडीशी घाई करा आपण प्लीज. चार वाजून 10 मिनिटं झालेली आहेत, लक्षात घ्या. स्ट्राईकला फलंदाज किरण आणि नो स्ट्राईकला आपण पाहतोय अनिल, आणि गोलंदाज नेहमीप्रमाणे फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय सारंगाव टीम संघाचा. चला थोडंसं स्पीडअप करा आपण, वारंवार सूचना येतात आयोजन कमिटीच्या. किशोर गोलंदाज, पहिला चेंडू टाकण्याची तयारी आहे. 4 वाजून 11 मिनिटं होत आहेत. नक्कीच आम्ही 12 लिहितोय, मात्र मॅच सुरू करा आपण. यस, 15 मिनिटांमध्ये जर पंच आपण लगेच आपला वेळ नक्कीच आम्ही सेट केलेला आहे. 15 मिनिटं 3 षटक झाले नाही तर एक चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्या आपण. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून असं वाटत आहे की झेल होईल, मात्र मुकेशच्या डोक्यावरून चेंडू सीमापार चौकार. कुठेतरी चुकीचं होतं तिथे, मागे थोडं धावत आले असते तर कदाचित झेल देखील झाली असती किंवा चेंडू अडला असता. किशोर सोडून दिलाय आणि लगेचच सुनील मात्र आमच्याकडे बोलतायत. वाईटचा इशारा येते, स्क्वेअर चेंडू होता. एक्स्ट्रा धाव, 5 धावा धावबलकावर. चांगली सुरुवात दिवसभर दिवा टीम संघाची पाहतोय आपण. थोडंसं रनअप चुकतायत गोलंदाज, पुन्हा एकदा आपल्या जागेवर जातील. आज संपूर्ण दिवस आपण पाहतो या व्यासपीठावर पाहुण्यांची उपस्थिती आहे. मोठा फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. ओ, जीवनदान मिळालेलं आहे. झेल सुटली गेली आहे, प्रयत्न तिथे चांगले राहिले मात्र झेल सुटली गेली आहे आणि 2 धावा लगेचच पूर्ण होतात आपण पाहतोय. 2 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 7 धावा. सन्माननीय सुनील पाटील उपाध्यक्ष आपण पाहतो या व्यासपीठावर मॅचचा आनंद घेताना, आणि त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर खेळलाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने. दिलीप मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपण पाहतोय, चांगली फिल्डिंग करतोय. थ्रो देखील चांगला आहे, मात्र 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. रनिंग विकेट फार चांगली होती, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावा पूर्ण केलेत. चांगला क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट सध्या तरी पाहतोय सकाळपासून आज 40+ संघटनेच्या माध्यमातून. आज सर्व सामने अल्पेश कट टू कट चाललेले आहेत, तरी देखील नक्कीच मी म्हणेल की थोडं स्पीडअप ठेवा, जेणेकरून शेवटचा मॅच 4 षटकांचा होईल. किशोर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आता संधी नाहीये. चेंडू थांबेल का या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. मात्र चेंडू सह खेळाडू देखील सीमा पार जाताना आपण बघितला. चौकार आला अजून एक. सुरुवात पाहायला मिळते दिवास्फोट दिवा टीम संघाच्या माध्यमातून. चांगला खेळ आहे. अजून एक मोठा फटका खेळला, मात्र चेंडू हवेमध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता चुकी होणार नाहीये, कारण की आता परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज किरणला. किरणच्या बॅट मधून धावा आलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आपण पाहतोय अल्पेश आम्हाला सांगत आहे 12 धावा, 2 चौकार आले होते आणि 4 धावा पळून काढल्या होत्या. आता न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये कृष्णा
कृष्णा मडवी क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. टोटल धाव संख्या झाली आहे धावफलकावर 13 आणि कर्णधाराने 12 बनवल्या. होतं असं कधी कधी नॉस्टॅकचा खेळाडू अनिल आहे त्याचं भरपूर लक्ष आहे. एक वाईट होतं आमचा अल्पेश 100% चांगली स्कोरिंग करतोय नो डाऊट. झेल सुटली पंच आम्हाला दाखवतील. यस झेल होती प्रयत्न करायला हवे होते तिथे. शेवटचा चेंडू देखील होता. 14 धावा. विकेट किपर याच्याकडून झाली आहे चुकी. असं वाटत होतं की झेल होईल पंचांनी शेवटच्या मोमेंटला सांगितलं. प्रेक्षक वर्ग जमतोय हळूहळू डगआउट मध्ये पाहायला मिळत आहेत. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धाव संख्या 14 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. एक चांगली सुरुवात झाली आहे ती म्हणजेच दिवे टीम संघाच्या माध्यमातून. या आपण पाहू शकता आपण दिवा स्पोर्ट दिवा टीम संघाला दाखवला जात आहे. काही नवीन चेहरे आहेत आणि काही ओळखीचे चेहरे आहेत. आमचे फार जुने क्रिकेटर मनोज भुईर आपण पाहत आहे. एन्जॉयमेंट करताना रोशन भाऊ थोडासा सराव करतायत. कितव्या क्रमांकावर येतील मैदानामध्ये आम्ही पाहू. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये कृष्णा मडवी समोर केल्या पॉलोतर मध्ये चांगली फिल्डिंग आहे आणि आता अजून एक धक्का. बॅटर आउट. करे कोई और भरे कोई. स्मिथ ते येण्यासारखा क्षण पाहायला मिळाला दिलीपच्या माध्यमातून. जेव्हा चेंडू अडवला ना दिलीपने तू ये मात्र फलंदाज बाद झाला तो म्हणजेच आपण पाहतोय अनिल. रोशन मैदानाच्या आतमध्ये. एक उत्कृष्ट ड्रमर भिवंडी तालुक्यातील रोशन भोईर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहते दिलीप. आज दिलीपचा दिवस आहे. ज्या प्रकारची बॅटिंग करते काय गोलंदाजी आहे. फॉलो थ्रो चांगला आहे त्यांच्याकडे. चांगली गोलंदाजी करते. चांगले चेंडू अडवत आहेत. झेल देखील चांगली पकडली होती. टर्निंग पॉइंट होती बादवड टीमची. मात्र सध्या दिलीप मैदानामध्ये मोठा फटका केलाय. शतरक्षक आहे तिथे आणि पहा पुन्हा मी तेच सांगितलंय की जेव्हा चेंडू मैदानामध्ये बाउंड्रीच्या आतमध्ये जेव्हा बॉम्ब्स होतो तेव्हा चेंडू सीमेच्या बाहेरच पाहायला मिळतो. चौकार. कृष्णा सुरू झालंय मैदानाच्या आतमध्ये. इथे टॉप पे चेंडू हवेमध्ये आणि आता दिलीप कमबॅक करेल. विकेट. चौकार खाल्यानंतर विकेट घेतलाय. दिलीपचा कमबॅक. डीजे आहे कृष्णा मडवी. आता नवीन फलंदाज सुधीर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. दिलीप चांगली गोलंदाजी करताना सुधीर मात्रे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वर. 3 विकेट गमावलेले आतापर्यंत. नक्कीच पहिला विकेट अल्पेशच्या माहितीनुसार की 13 धावांवर पहिला विकेट गेला होता. त्यानंतर 14 आणि आता 18 फॉलो विकेट दाखवले जात आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा दिलीप. दिलीप आज आपल्या लय मध्ये आपल्या टच मध्ये फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता सुधीर मात्रेला चांगली कामगिरी करावी लागेल. भागीदारी पार्टनरशिप धाबा बनवाव्या लागतील. रोशन आणि सुधीरला थांबावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि अजून एक चांगली झेल. बॅटर आउट.
1100 पारितोषिक आता जाहीर झालेला आहे सुनील पाटील साहेबांच्या माध्यमातून की हॅट्रिक कंप्लीट झाली तर 1100 रुपयाचा पारितोषिक आहे गोलंदाजा दिलीपसाठी एक सुवर्ण संधी आहे. असे पारितोषिक जेव्हा लागतात ना तेव्हा खेळाडूंचं मन वाढून येतो आणि त्यांचा परफॉर्मन्स चांगला होतो. पाहूया हॅट्रिक पूर्ण होते का. 1100 1100 रुपये पटकवणार का हा खेळाडू. आता मैदानाच्या आतमध्ये खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहे. विनोद पिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आता रोशन देखील विचार करत असेल की स्ट्राईक कधी मिळेल. 3 विकेट या षटकामध्ये. काही गोलंदाजी आहे. एक चौकार गेला चुकीमुळे गेला असंच म्हणूया आपण कारण की चेंडूपर्यंत पोहोचलेच नव्हते तिथे क्षेत्ररक्षण. एक रनआउटचं विकेट आलंय ते नक्कीच सर्वांना ठाऊक आहे अल्पेश. टोटल 3 विकेट आहेत या षटकामध्ये. हॅट्रिक ऑन आहे दिलीप. आज आपल्या बोटांची जादू दाखवत आहे समोरच्या संघाला दिलीप व्हीआयपी डायझिंग कडून. हॅट्रिक चेंडू व्यवस्थितरित्या बॅटवर आला नाहीये. प्रयत्न तर झाले होते. एस्टनवर टाकला होता चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न होता नकारला गेलाय. फक्त एकच धाव कंप्लीट केली आहे विनोदच्या माध्यमातून. विनोद आपलं खातं खोलतो आणि टीमची धाव संख्या 19 4 गडी बाद 19 रन 4 विकेट के नुकसान पर. चांगला खेळ आहे. 5 धावा आल्यात 3 विकेट आल्यात या षटकामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. गुड बॉलिंग. फिरकी गोलंदाजी पाहायला मिळत आहे. फलंदाजाचं सिच्युएशन ओळखला जाते. कोणत्या मेरिटवर खेळतोय फुटवर्क कोणत्या प्रकारे वापरला जाते त्या प्रकारची गोलंदाजी करताना दिलीप अनुभव खेळाडू आहे आणि अनुभव लावताना समोर मजबूत संघ माहिती आहे. ऑफ स्टिकचा चेंडू पिकअप करायचा होता. मला वाटतं बॅटची एज होती. यस पंच आमच्याकडे वळत नाहीये आणि आता इथे षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि अल्पेश आम्हाला सांगत आहेत की धावा फलकावर आहे ते म्हणजे 19 धावा. काय गोलंदाजी केली आहे. 4 वाजून 22 मिनिटं झालेली आहेत. लक्षात घ्या 10 मिनिटं वापरलेत आपण. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सुपर संडे मेगा फायनल डे या स्पर्धेचं आणि प्रत्येक रविवारी आपण जर बघितलं तर या मैदानावर संपूर्ण गाव उपस्थित असतो अल्पेश. आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळते कारण की सर्वांना सुट्टी असतो आणि सुट्टी एन्जॉय करण्यासाठी एकच ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. मैदानाच्या आतमध्ये पाणी नक्कीच घेतला गेलाय. मात्र पाणी की काही चर्चा काही मेसेज पोहोचला गेला डगआउट मधून. जेव्हापासून शिवाजी रिटायरमेंट झाले तेव्हापासून आपण पाहतोय मानाजी तानाजी सूर्याजी आणि आता धनाजी पण आहेत. हा संघ आहे सारंगाव पलटी गेला की सुरईज आहे. पाहूया किती रंग दाखवेल या खेळपट्टीवर. कट केलाय हलक्याने ड्राइव्ह केलाय. मात्र गोलंदाज चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवतोय तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. धाव संख्या 11 धावा धाव फलकावर. 44 धावा डिफेन्स करायचे आहेत ते म्हणजे दिवा स्पोर्ट दिवा टीम संघाला. मिड ऑनला शत्रुक्षक तैनात आहे. लॉंग ऑन आहे लॉंग ऑफ आहे. मिड विकेट वाईडिश मिड विकेट आणि स्क्वेअर लेग शॉर्ट दरम्यान शॉर्ट फाईन लेग त्याचबरोबर गली पॉइंट डीप मध्ये आणि कव्हर शत्रुक्षक पाहायला मिळत आहे. मोठा फटका खेळलाय. गॅप मध्ये चेंडू आलाय भरपूर वेगाने. अनिल चेंडूला फील्ड करतोय. दुसरा धाव इथे घेण्याचा प्रयत्न होता. फक्त एकच धाव. धाव संख्या होत आहे ती म्हणजे 12 धावा धाव फलकावर 12. जशी पॉवर आली तसंच प्रिन्स मूवीज टेलिकास्ट टेक्निकल टीम पूर्णपणे चालू झाली आणि लगेचच प्रेक्षक पहा पटकन आलेले आहेत. नक्कीच मॅचवर आणि या स्पर्धेवर भरपूर प्रेम दाखवला गेलाय. कृष्णा पुन्हा एकदा बॅटची एज मागच्या बाजूने चेंडू सरकलाय. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक मनोज चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक सिंगल धाव. एका धावाने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत ते म्हणजे 13 धावा 13. आपण पाहताय तर सरपंच उपसरपंच जसे 2025 आयोजक चेरोबा पोटी प्लस कोणगाव यांच्या माध्यमातून ऐतिहासिक हा क्रिकेटचा हा मेजवानी तुम्हाला पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये कारण की सर्व सामने रंगतदार झालेले आहेत. कृष्णा बरोबर आतापर्यंत 3 सिंगल खर्च केला 3 चेंडूमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. विकेट किपर कॉलिंग झालं नव्हतं.
आणि आता चेंडू चाललाय. आता पाहतोय आपण स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. झेल होणं फार महत्वाचं होतं. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि कृष्णाला ठाऊक आहे धाव किती इम्पॉर्टंट आहे. तिसऱ्या प्रयत्नामध्ये तुकाराम याला आउट केला गेला. विकेट. नक्कीच तिथे अर्जुन महाराज थोडेसे रागामध्ये, कारण की झेल झाली असती तर आउट झाला असता, 2 धावा वाचल्या असत्या. विचार चांगला आहे. जेव्हा मॅच जेव्हा रंगतदार असते तेव्हा या गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. जर झेल झाली असती तर विकेट मिळाला असता. मात्र बॅटर आता तुकाराम म्हणजे सलामीची दोन्ही फलंदाज पोहोचलेले आहेत डगआउट मध्ये. मिस्टर कम्प्युटर कॉमेंटर सुभाष धुमाळ जोडल्या गेलाय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तुम्हाला. आजचा दिवस फार मोठा आहे. कृष्णा मडवी चांगली गोलंदाजी करतोय. त्यांनी नक्कीच अल्पेश गायकवाड आणि आयोजन कमिटीला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. वेलकम सुभाष धुमाळ फ्रॉम गुरसई. एक गोड आवाज नेहमी ऐकला तुम्ही टेनिस क्रिकेट बॉल मध्ये. सोडून दिलाय, सरळ निघून गेला आणि आता पंच आमच्याकडे उभलतायत. वाईटचा इशारा येत आहे. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत, ते म्हणजे 16 धावा, 16. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज कृष्णा व्हीआयपी डाईज इन कडून 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे टॉप एज हवेमध्ये चेंडू आहे मात्र ओ हो 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 बाल बाल बचे वापर बल्लेबाज. मौका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू सीमा पार षटकार. सध्या एन्जॉय करताना खांडपे या स्पर्धेमध्ये त्यांचे समालोचक ते करतायत आणि स्कोरिंग करतायत. ओ हो हो क्लास स्ट्रोक, स्विच इट. चौकार आला इथे. 10 का दम पाहायला मिळाला मागच्या 2 चेंडूंवर. कृष्णा मडवीने 4 चेंडू चांगले टाकले, मात्र 5वा आणि 6वा चेंडू नक्की सारंगाव संघाच्या पक्षामध्ये जाताना बघितला. धावांना आता वेग मिळते. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 26 धावा, 26. धन्यवाद. टीम मीटिंग नक्कीच होईल. पाणी मैदानाच्या मध्ये जाईल. आता पाणी चाललंय मैदानामध्ये. पंच अरे पाण्याची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11 मिनिटं झाली आहेत. लक्षात घ्या. पटकन चला लगेच आणि लगेच बाहेर पडायचं आहे. वेलकम भाई नाईक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळ झाली आहे आणि थोडीशी पाण्याची व्यवस्था करायची. खालते पाणी घेऊन जायचं आहे. तुम्हाला काय पाहिजे असं नक्कीच संपूर्ण स्टॉल घेऊन आलेले आहेत भाई नाईक. फक्त कॉमेंट्री, डीजे आणि कॅमेरा वर्क साठी इतका प्रेम आहे पहिल्यापासून, आताच नाही. मागच्या 4 स्पर्धेमध्ये भाईने आम्हाला भरपूर पाण्याची व्यवस्था करा आपण खालती व्यासपीठाच्या. तरी ते धावा आहेत धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 26 धावा अल्पेश सांगत आहे. इथून येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 9ची सरासरी गाठायची आहे. क्षेत्ररक्षण लावायचं. पाणी घेऊन गेलो होता दिलीप. काय मेसेज दिला असेल आपल्या 2 खेळाडूंना पाहूया. कारण की 12 चेंडू मध्ये अजूनही 18 धावा बनवायचे. सामना अजून समाप्त झालेला नाहीये. हा षटक येणं फार महत्वाचं. मनोज भोईर, हवेदिवे एक्सप्रेस गोलंदाज मनोज
सन्माननीय गणेशजी पाटील साहेबांचा शुभागमन झालेला आहे. माजी सरपंच गोवेगावचे आपण व्यासपीठावर याचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्येष्ठ आणि सर्वोच्च असं म्हणूया गणेशजी पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. आता मागचा मॅच आपण बघितलं तर 20 धावांचा होता, आता 18 धावांचे आहेत. 12 चेंडू 18 धावा. नेहमीप्रमाणे सर्वांना प्रेम भाई नाईक महेश भाई आम्ही प्रेमाने भाई नाईक म्हणत असतो. मात्र आज भाई नाईक यांना थोडीशी नक्कीच कमतरता जाणवत आहे, कारण की परेश महाजन यांच्या मातोश्री आज या दुनियामध्ये नाही आहेत. आज परेश महाजन आपल्या सोबत असते मात्र घरी येते. ओ हो शुरुआत हो चुकी है. चेंडू सी मारे का पार. षटकार. सांगितलं वेलकम. मानाजीने ठोकलाय. संघर्षाचा हा षटकार. आता इक्वेशन सोपं झालं. अल्पेश सांगत आहे की येणारे 11 चेंडूचा खेळ आहे आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच 12. काम 25 केलं या षटकाराने. मॅच गरम होती. असं वाटत होतं की शेवटच्या षटकापर्यंत जाईल. मात्र मानाजीला माहिती आहे जबरदस्त खेळ सुरू आहे सध्या. मला तरी असं वाटत आहे की मनोज गोलंदाजी करण्यासाठी येईल. आता उदय मात्रेला गोलंदाजीला लावला गेलाय. सोडून दिलाय. दबावामध्ये गोलंदाजी होत आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून 7 धावा आल्यात पहिल्या चेंडूवर. बोल्ट इक्वेशन. चेंडू मागे धाव बनवायची आहे. नक्कीच स्कोर अपडेट केला आहे प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. 11 चेंडू आणि 11 धावांची इक्वेशन दाखवला जात आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज उदय पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये होता. रोशन चेंडूपर्यंत पोहोचला. एक धाव घेतली गेली आहे. मनोज साठी किती धावा वाचतील या षटकामध्ये हेच दिवास्फोट दिवा विचार करतायत. यस माहिती मिळते की गोलंदाजी करणार नाहीत, मात्र एक अनुभवी खेळाडू आहे. भरपूर वर्ष काळ त्याने गोलंदाजी केली आहे 40+ माध्यमातून. या सर्कल मध्ये आहे. रेग्युलर क्रिकेट मध्ये देखील चांगला खेळले. ते 40 देखील त्यांनी भरपूर वर्ष खेळतच आलेले आहेत. उदय मात्रे वाचवाव्या लागतील धावा. शेवटच्या षटकापर्यंत न्यावा लागेल सामना. हा समोर खेळलाय. शतरक्षक वेगाने कृष्णा चेंडूला फील्ड करतोय. एक झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा मूड नाहीये. आम्ही लेट्स संघटना जॉईन केली. अल्पेश काही माहिती अल्पेश पुरवतोय आम्हाला. आता या गोष्टीची माहिती नव्हती, ती गोष्टीची देखील आम्ही चर्चा केली. ती आम्हाला लगेचच सुधारावी लागली. अल्पेशने सांगितलं की ओनली फॉर सर्कल मध्ये ते आहेत, काय हरकत नाहीये. गोलंदाज उदय. विकेट येईल का. वेलकम राजेंद्र पाटील पुन्हा एकदा जोडतायत व्यासपीठावर. मागच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज राहिले होते. आता इथे जोरदार अपील झाली होती उदयच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा पंचाच्या माध्यमातून. ब्लॅक व्हाईट अँड रेड कॉम्बिनेशन सुनील म्हात्रे सर आपण पाहतोय. उदयला हा येणारे 2 चेंडू डॉट करावे लागतील तर मॅच मध्ये रंगत होईल. मात्र मूड आहे तिथे फलंदाज लहू स्ट्राईक वर आहे. ओ मोठा फटका खेळायचा होता. बॅटवर व्यवस्थित आला नाहीये. विकेट किपर चेंडू मागे. एक धाव आली आहे. समीकरण सोपं झालंय आणि आता 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. आज सन्माननीय सुनील पाटील साहेब भरपूर खुश आहेत आपल्या संघावर ज्या प्रकारे परफॉर्मन्स होत आहे. अध्यक्ष साहेबांचा संघ या स्पर्धेतून बाहेर झालाय. आता उपाध्यक्ष साहेब प्रयत्न करतायत की आम्ही शेवटच्या फायनल पर्यंत खेळू या स्पर्धेमध्ये. चांगला खेळ झालाय. क्वालिटी क्रिकेट म्हटलं जात आहे. ज्या प्रकारे सूर्याजी, मानाजी, तानाजी, धनाजी आणि शिवाजी रिटायर आहेत, काही हरकत नाहीये. या सर्वांनी खूप चांगला खेळलेला आहे.
7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. हा डॉट आला तर मजा येईल. चांगला स्ट्रोक केला मिड विकेट क्षेत्रावर. फिल्डर आहे तिथे. एक धाव झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. वेगाने धाव घेतली जाते आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. टाळ्यांचा आवाज होतोय. षटक समाप्तीचा इशारा. खेळाडू कक्षाला दाखवला जात आहे. सर्व आनंदित आहेत. सुनील पाटील साहेबांना आपण पाहतोय चेअरअप करताना आपल्या खेळाडूंना. आणि पाणी आता मैदानाच्या आतमध्ये चाललंय. दिलीप वारंवार मैदानामध्ये जातोय. तर 3 षटकाची समाप्ती. धावफलकावर अल्पेश सांगत आहे की 39 धावा झालेल्या आहेत अजूनही. आता येणारे 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. आणि पुढच्या टीमला आपण पाहतोय झियानमन गोवे टीम संघाला पाहतोय. सागर पाटील फॅम टीम. सचिनला पाहतोय. त्याचबरोबर तानाजी पाटील थोडीशी चर्चा करतात आपल्या दिलीप पाटील यांच्याशी. आणि त्याचबरोबर विजय पाटील आहे तिथे. बंडू आहे आमचा कॅमेरामॅन. आणि गणेश पाटील आमचे पहा माजी उपसरपंच यांना दाखवलं जात आहे. लाईव्ह टेलिकास्ट दुनियातील बेताज बादशाह प्रिन्स मूवीज प्रत्येक व्यक्तीला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना आपण पाहतोय. विजय पाटील आणि तानाजी पाटील आणि दिलीप पाटील सचिनला दाखवला जात आहे. बंडू रेड कॅप ब्लॅक अँड रेड व्हाईट कॉम्बिनेशन आहे. आणि आता रेड त्यानंतर आता वन मॅन शो. गणेश पाटील आपल्यावर फक्त कॅमेरा आहे. आपणच दिसत आहेत आम्हाला. यस थँक्यू आमचे कॅमेरामॅन. बॅक टू क्रिकेट. रोज आते हैं इस नक्कीच गणेश पाटील यांची डीजीची धून खूप चांगली होती. मात्र प्रत्येक जण जिंकण्यासाठीच येतो. 1 चान्स 1 टाइम लगा तो मटका नहीं तो झटका. हारे तो घर, जीतेंगे तो फिर आगे बढ़ेंगे. अल्पेश सांगते गोलंदाज शेवटचा आहे. कारण की धावा वाचवायच्या आहेत त्या 5-6 चेंडू मध्ये. जितू गोलंदाज आला. कैलाश आहे. मोठा फटका आणि मॅच फिनिश. मॅच जिंकली गेली आहे इथे. टीम सारंगाव संघाने हा सामना जिंकला. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन सुनील पाटील. अभिनंदन ऑल टीम कॅप्टन सर्वांचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टीम हवी दिवे. आपण टॉस करूया. टॉस नंतर मॅन ऑफ द मॅच देऊ. तोपर्यंत डीजे. पट्टू आहे त्यांच्या शुभासे ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या मॅच साठी.